तुमची टाळी हेच आमच्यासाठी आज खरोखरच टाळी म्हणजे ही ब्रह्मदेवाची टाळी आहे, ब्रह्मनाथाची टाळी आहे. खरोखरच टाळी वाजवल्याने बरचसं काही सर्क्युलेशन होतं, रोगराई बाजूला होते आणि एक आनंद मिळतो. माय बाप हो, तुम्ही ही श्रवणीय भक्ती म्हणजे तुम्ही जे ऐकताय ती खूप मोठी पुण्याची आहे. आणि या गावात आम्ही प्रथमच आलोय, पण खूप खरोखरच दर्जेदार असं गजानन महाराजांचं मंदिर पाहून आम्ही खरोखरच धन्य झालो. ग्रामस्थांनी केलेलं कार्य आता भाषणात थोडक्यात काही सांगितलं ते आमच्या कानावर आहे. खरोखरच तुमची सगळ्यांची मेहनत आहे, सगळ्यांचे श्रम आहेत, सगळ्यांचा उत्साह आहे आणि एकजूट, या गावाची जी एकजूट आहे त्यामुळे कोण डगमगणार नाही. अहो सूर्य कुणाला झाकत नाही आणि डोंगर कुणाला वाकत नाही. सूर्य कुणाला झाकत नाही आणि डोंगर कुणाला वाकत नाही. आणि या पालपेन गावचे हे ग्रामस्थ मंडळ कुणाच्या बापालाही घाबरत नाही. तुमची मजा आहे हो. पण ह्या बुवा जरा म्हणजे तसं फार हुशार होतो, पण आधी रूपाचा अभंग होऊ दे, नाही तर माझ्या डोक्यावर सगळा पाप होईल.
छत्रपती आमचा शिवराय, ही आमची कोकण भूमी तर परशुराम नाही का आपले त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आपली कोकणातली भूमी. पण महाराष्ट्र आमचे बाळासाहेब खरोखर हृदय सम्राट, त्यांच्यानंतर नाही काय आज त्यांचंही नाव लौकिक आहे, खरोखरच दरार आहे. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांनी खरोखरच स्वराज्याची स्थापना केली, स्वराज्य निर्माण केलं. मंडळी म्हणून काय म्हणतोय, आई तुझ्या खरोखरच आई भवानी साक्षात त्यांच्यावरती प्रसन्न झालेली होती. म्हणून माझ्या जिजाऊची पुण्याई, बघा माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, तो बापाचा बाप वाघ शिवाजी आज्ञा होती माझी जाऊची, आज्ञा होती माझी जाऊची, शपथ घातली स्वराज्याची, शपथ घेतली स्वराज्याची. जन कल्याणाची शिकवण, जग कल्याणाची शिकवण, जग गुरु तुकोबाची, तोरण बांधिले स्वराज्याचे, तोरण बांधिले स्वराज्याचे, त्या तोरणा गडाला, तोरण बांधिले स्वराज्याचे, त्या तोरणा गडाला, घेतली तलवार, केला दुष्टांचा संहार, त्या अफजल खानात कोतळा त्याने काढीला बाहेर, त्या अफजल खानाचा कोतळा त्याने काढीला बाहेर, प्रतापगडाच्या पायथ्याशी आहे त्याची कबर, प्रतापगडाच्या पायथ्याशी ती कबर साक्षीला, मला रयतेचा राजा शिवछत्रपती माझा, केला राज्याभिषेक त्याचा गाजा बाजा, केला राज्याभिषेक त्याचा झाला जगात गाजा बाजा, जगात गाजा बाजा, करी तू आपण मुद्रा हो मी माझ्या देवाला, करी तू आपण मुद्रा हो मी माझ्या देवाला, तो मला
पुण्याई कशी आली हो फळाला जगदीशा उसी पुण्याई कशी आली हो फळाला जय हिंद जय महाराष्ट्र. खरोखरच मंडळी तुम्ही जसे खुश असणार तसे आम्ही हो. आणि भजन सगळं रसिकांच्या ताब्यात असतं म्हणून लाईट लावायला सांगितली का कोण कसा माझ्याकडे बघतोय म्हणजे त्या नजरेने नाही. माझं आता वय आहे 60 वर्ष पण कोण म्हणत अभी तक मैं जवान हो. बोला काय मंडळी जर सूर्य उगवला नसता तर आकाशाचा रंग समजला नसता. जर सूर्य उगवला नसता तर आकाशाचा रंगच समजला नसता. आणि छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता. अर्थ मंडळी चंद्रावर डाग सूर्यावर आग चंद्रावर डाग सूर्यावर आग म्हणून आज मराठी माणूस आहे वाघ वाघ वाघ. अहो शिवाजी कुणाला म्हणावा शिवाजी कुणाला म्हणावा 65 किलोची तलवार वाकवतो त्याचं नाव यसाजी. 2000 शत्रूशी एकटा झुंज देतो त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी लढत राहतो त्याचं नाव तानाजी. 8 तासात दिल्लीवरून पुण्याला घोडा आणतो त्याचं नाव संताजी. 1.5 तासात दुश्मनांचा कळस चोरून आणतो त्याचं नाव धनाजी. जो वाघाचा जबडा फाडतो त्याचं नाव संभाजी. आणि या सगळ्यांना एकत्र मिळून स्वराज्य निर्माण करतो त्यांचे नाव शिवाजी शिवाजी शिवाजी. आमचं हृदय भरून आलं महाराजांना पाहून म्हणून आम्हाला जरा हे गाणं म्हणावं असं वाटलं. माफ करा थोडा वेळ येतोय. जसा बुवा उशिरा आलाय तशी बारी उशिरा होणार नाही. ठीक आहे हळूहळू बघूया. आता गणपतीचा गजर जरा शिल्लक ठेवूया. तू सुख करता तू दुःख हरता विघ्न विनाशक मोरया. विघ्न विनाशक मोरया 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 मंगलमूर्ती मोरया. तू करता तू दुःख हरता विघ्न विनाशक मोरया. करता तू दुःख हरता विघ्न विनाशक मोरया. चिंतामणी तू सिद्धी विनायक चिंतामणी तू सिद्धी विनायक चिंतामणी तू सिद्धी विनायक. मंगलमूर्ती तू अवतारक सर्वसाक्षी तू अष्टविनायक. सर्वसाक्षी तू अष्टविनायक सर्वसाक्षी तू अष्टविनायक. तुझ्या कृपेचा हात मस्तकी बघा. मंडळी तुकोबा महाराज ज्ञानोबा एकनाथ या सर्व संतांनी आपल्या ग्रंथाची केवळ ह्या गणेशाचं स्तवनच करून केलेलं आहे. मंडळी एवढे मोठे मायबाप खरोबर आज युनी मूर्तीनी महान कीर्ती असं ह्या गजाननाची ख्याती आहे कीर्ती आहे आज जगात अमर आहे. म्हणून म्हणतोय गणेश ही मानवाची देवता आहे. देव पंचनदामध्ये सुद्धा शंकराचार्यांनी ह्या गणेशाची गणना केलेली आहे. केवढं मोठं थोर महात्म्य आहे सांगावं तेवढं कमीच आहे. आणि ह्या बुवाचं सुद्धा सांगावं तेवढं कमीच आहे. असा हुशार लहानपणी 1 नंबर शाळेत सगळ्या कलेत हुशार. एकदा वेशभूषा कलेची शाळेमध्ये
केवढी तरी मोठी स्पर्धा. सगळे देव झाले हो, पण महत्वाचा गणपती व्हायला कोण तयार नाही. आमच्या रुपेश बोला सारखे सारखे विनवित, कारण लहानपणी त्याचं पोट अगदी गणपती सारखं होतं हो. काय बघाल तुम्ही, आता जरा वाईच अजून थोडं वाढलंय, पण मी आपल्या खाली खाली होत चाललोय. खाता पिता हाडा घेते आमची. चालायचं, पण मी जेवणार तेवढं तो जेवणार नाही. तो घाबरणार, त्याचा वर इला तर असं. पण वेशभूषा कलेचा कार्यक्रम, सगळे देव तयार झाले. इंद्र, ब्रह्मदेव, शंकर सगळे देव आले. पण गणपतीसाठी सगळे मास्तर ह्याला विनवतायत. ओ रुपेश भाऊ, तुम्हाला बक्षीस मिळणार, तुम्हाला पितांबर नेसवणार, तुम्हाला कान लावणार, तुम्हाला सोंड लावणार, आहा, आणि मुकुट सुद्धा लावणार, आणि दिसणार तुम्ही गणपती बाप्पासारखे. जरा एकदा या बाहेर. झाला बाबा तयार कसा कसा. आरशात येऊन पाहतोय तर काय, ती सोंड, ते कान, ते पोट आणि ते पितांबर पाहून घाबरला. आरशात घाबरल्यामुळे छे 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 छे, मी जाणार नाही स्टेजवरती, मी हे कामच करणार नाही. अरे काय म्हणतोस काय, नुसतं आरशात उभा राहिलास नाही, घाबरलास. का घाबरलास? मी एकदम गणपतीसारखा दिसतोय. मग काय, तुम्ही मला स्टेजवर न्याल, मंगलमूर्ती मोरया म्हणाल, माझं विसर्जन केला तर एवढा घाबऱ्या. तुम्हाला एक एक सांगेन ना याचं महात्म्य, तर खूपच वेळ लागेल. पण काय, शॉर्टकट मध्ये जरा मजा करूया. नाही, वेळ खूपच झालेला आहे. तुम्ही सुद्धा कंटाळत नाही पाहिजे, म्हणून आम्हाला मध्ये मध्ये हे जरा टॉनिक द्यावं लागते. कारण तुमचे डोळे आमच्या समोर अगदी खेळत राहिले पाहिजे, तुमचं हास्य आम्हाला दिसलं पाहिजे. त्याच्यासाठी आमचा हा प्रयत्न आहे. मी नाचतोय, आज 60 वर्षाचा माणूस आहे, घाबा कसा नाचणार विचारायची सोय नाही. पण गुलामबार आहे, अगदी खूप चांगला गो आहे, नावा लौकिक आहे, असू दे. तर काय म्हणतोय मंडळी, खरोखरच अष्टविनायक सिद्धिविनायक, अगदी नाव रूपाला हे मायबाप आहेत. म्हणून काय म्हणतोय, सदैव राहो ओठावर, सदैव राहो ओठावर, हे नाम गणराया. मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया, मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया. तुझ्या कृपेने झालो पावन, तुझ्या दर्शने उजळो जीवन, तुझ्या दर्शने उजळो जीवन, तुझ्या दर्शने उजळो जीवन. नित्य करावे तुझे चिंतन, संकट समयी येशी धावून. संकट समयी येशी धावून, संकट समयी येशी धावून. तुझ्या कृपेचा हात मस्तकी, तुझ्या कृपेचा हात मस्तकी, बाप्पा गणराया. मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया, मोरया मोरया मंगलमूर्ती. बघा, त्या गजाननाची भक्ती खरोखरच अगदी मनापासून करा, असलेलं संकट सगळं निघून जाईल. आज खरं म्हणजे पूर्वी भारुडाची पद्धत होती, पण आता कसं, तुम्ही जर दुसऱ्या बारीला थांबला तर नक्कीच या गजाननाचं सिंधू दैत्याचं वध म्हणून मी भारूड नक्कीच म्हणेन आणि तुमच्या समोर कथा सादर करेन. पहिल्या बारीला होत नाही, कारण त्याची बारी झाली पाहिजे. तसा आमचा रुपेश बुवा म्हणजे खूपच, एकदा गजाननाची भक्ती केली, गणेशाची प्रसन्न करून घेतलं गणेशाला. गणेश म्हणाले, बोला रुपेश बुवा, तुम्हाला काय पाहिजे? रुपेश बुवा म्हणाले, देवा मला एक मोटार गाडी पाहिजे 4 चाकाची. आजकाल भजनाला जायला लय प्रॉब्लेम. आज गाडी असती तर पटकन आला असता, पण गाडी दुसऱ्याची, त्याच्यामुळे त्याचे वांदे झाले हो. पण मध्ये मध्ये थांबत आला. नाही आला लेट तो बराच झाला, नाहीतरी काही तुमचं भाषण होतं त्याच्या ऐकायचं नशिबात नव्हतं ते, नाही का? आमच्या नशिबात होतं. जाऊ दे, ज्याच्या नशिबात असतं त्याला मिळते. आता ह्याच्या नशिबातच नाही, तर नशिबात फुटकं त्याला करायचं काय? असू दे, पण गुलाम बरा आहे. प्रसन्न करून घेतलं
गणपती म्हणते काय हवं देवा, मला मोतार गाडी पाहिजे. गणपती बाप्पा म्हणाले, अरे गुलामा, तुला मी मोतार गाडी दिली असती तर मी उंदरावरून कशाला फिरलो. हो एकदा 1 किलो पेढे वाटत होता. हो वाटतोय पुऱ्या चाळीत. विचारतायत कसले पेढे वाटतोय, सांगायला तयार नाही. हे पास झाला, फ्रीज आणलं, टीव्ही आणली. पण एक आजोबा बसले होते कोपऱ्यात आपला दांडा घेऊन. म्हणाले, बघलंस माझा दांडा, खरं सांग कशाचे पेढे वाटतोय. त्यावर त्याचा तोंड उघडलो. आजोबा 1 किलो पेढे आणले, देवासमोर ठेवले. मांजरानं तोंड लावलं. आई म्हणाली, फेकून देण्यापेक्षा वाटून टाक. आणि मांजराचा त्याला राग आला. भरल्यान गोंतीत आणि शेवेवर सोडलं. मांजूर ते हो, हा घरी यायच्या पूर्वी मांजर हजर. आता तुला बघतो एका जंगलातच सोडतो. आणि गेला जंगलात, अशा लांब जंगलात गेला. आज झाडीत गेला, घुसला. ह्याला पण कळलं नाही मी कुठे आलोय. मांजराला सोडलं आणि परत पाठी फिरतोय. 1 तास झाला तिथेच फिरतोय. नशीब फोन लागला घरी. फोन लावून विचारलं, हे मांजर आली आहे का घरी? हो तर 1 तास झाला. आता तिला पाठव, मी वाट चुकलो आहे. अशी मंडळी गंमत आहे. मंडळी काय सांगायचं, हा संसार हसत खेळत नाही का. संसारात नेहमी भांडण असावं, भांडणाशिवाय संसार नाही तर रोजच्या प्रेमाचा संसार पुढे धोकादायक ठरतो. पण रोज 4 दिवसात एकदा भांडण झालं काय लय मजा असते. खरोखर काय प्रेमात आला की जवळ येणार. हे काय हो ग, आज मला स्वप्न पडलो. हा काय, कसलं स्वप्न? काय देवी स्वप्नात आली? नाही ग, मला 10,000 रुपये मिळाले. काय 10,000? मग काय केल्यात? अगं जाग आली ना. बायको म्हणते, वेडे कुठले, जाग यायच्या पूर्वी बँकेत भरायचे ना. तरी पण काय तोंड आपलं तो बंद करत नाही. हे आजकाल महापालिकेचे लोक कुत्र्यांना जास्त पकडतात. बायको म्हणते आतून, म्हणून तुम्हाला सांगते कुत्र्यासारखे घरात ओरडू नका, तुम्हाला पण घेऊन जातील. नाही लग्नाच्या काय, नवीन नवरी गेली की कसं असते, तिला काही समजत नाही हो बिचारी. असते हुशार, पण सासूच्या कारकिर्दीत कसं काय करायचं तिला प्रश्नच पडतो. पण आपली जेवण बनवते, नवरा जेवायला बसतो, आमटीला पहिलाच भुरका मारतो. भुरका मारल्याबरोबर लाल मिरचीचा भुगा, भुरका मारल्यावर ह्याच्या डोळ्यात पाणी. ती म्हणते, काय हो डोळ्यात पाणी आलं? नाही ते आनंद अश्रू आहेत. नाही अजून वाढू का? छे 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 छे, ह्याच्यापेक्षा मला आता आनंद अश्रू सण होणारच आहे. ती समजून गेली. हो काही विचारायची सोय नाही. अहो एका ग्रस्ताची बायको काय विचारायची सोय नाही, सारखी ती पाठीच त्या नवऱ्याच्या. हो 15 वर्षांनी जेवायला बसला बिचारा, अगदी व्यवस्थित खुश. भाजी बघल्यावर खुश झाला आणि म्हणतोय, आज काय भाजी 1 नंबरची झाली आहे. जी आली आतून वैताग दे. वा 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 वा. 15 वर्ष कधी जेवणाला कधी हास्य केलं नाही, आज शेजारणीकडसून भाजी आणली त्यावेळी तुम्हाला ती बरी वाटली. काय काय गंमत जमती अशा असतात. हो विचारू नका, हळूहळू थोडी मजा करूया. तुमचं मनोरंजन पण होणार आणि भजन पण होणार. पण जास्त आम्ही काही नाही, आमच्या मुखातून वाईट काही येऊ नये अशी त्या गणपती गजाननाला प्रार्थना करतो. तुम्ही मायबाप बसलेले आहेत, आमच्या ज्या महिला त्या आमच्या आई आहेत, बहिणी आहेत, जनाबाई, सखूबाई, मीराबाई, सगळ्या या स्वरूपात बसलेल्या आहेत. तर त्यांची किंमत ठेवणंच म्हणजे त्यांचा मान सन्मान ठेवणंच भजन झालं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे मंडळी. सौ शेजाल संजय घाणेकर, घाणेकर नऊ तरुण सेवा मंडळ
महिला मंडळ नवतरुण सेवा महिला मंडळ यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत होतं. नक्कीच आम्ही तुमची जेवढी सेवा करायची हसमुखाची नक्कीच करू, पण भजन स्वरूपात धरू. म्हणून काय म्हणतोय, माघ महिन्याची शुद्ध चतुर्थी एका वर्षाने आले गणपती, एका वर्षाने आले गणपती, एका वर्षाने आले गणपती. माघ महिन्याची शुद्ध चतुर्थी एका वर्षाने आले गणपती. एका वर्षाने आले गणपती, एका वर्षाने आले गणपती. प्रथम तुझला सारे वंदिती सिंधी लोकी पहिली आरती. सिंधी लोकी पहिली आरती, सिंधी लोकी पहिली आरती. तन मन अर्पुन लीन हो, तन मन अर्पुन लीन हो, गणेश तव चरणी या. मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया, मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया. सुखकर्ता सुखहर्ता विघ्न विनाशक मोरया, सुखकर्ता सुखहर्ता विघ्न विनाशक मोरया. मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया, मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया, मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया. धन्यवाद. टाळाचा छोटासा गजर. मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया, मोरया. बघा मोरया. गणपतीपेक्षा आजही यावर्षी काही लोकांना गणपती करायला मिळाले नाही हो. म्हणजे कोरोना संबंधित मला काही बोलायचं नाही, काही खूप त्याने छळ केला आहे नाही का? खूप अक्षरशः म्हणजे सगळ्यांचे संसार उद्ध्वस्त केलेले आहेत. अक्षरशः त्याचं नाव घेणं पण पाप आहे असं मला वाटतं. किती लोक बेघर झाले, किती लोकांच्या नोकऱ्या गेल्यात नाही का, किती लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले. आणि त्या लॉकडाऊनमध्ये गेल्या वर्षी काही लोकांना गणपती करायला मिळाला नाही हो. आम्हाला सुद्धा गणपतीला जायला मिळालं नाही, कारण वाटेत पकडायचे आणि 14 दिवस तुरुंगात टाकायचे. ते जेलच होतं ते नाही. त्याच्यातून सुटलो तो घरात नाही, तो गेलो. त्याला पोचवायच्यात म्हणजे अशी काय सांगणार. आता सध्या काय नाही काय, कुणाला आम्ही नावं ठेवत नाही नाही, पण अशी हकीकतच आहे नाही का. किती या वर्षात जेवढी माणसं मेली असतील नाही का, खरोखरच अशी कुठल्या वर्षात. कारण त्या गणपती गजानने खरोखर जो गेलाय ना तो कायमचा घालवावा. परत त्याचं नाव नको. आता परत उद्ध्वस्त करतायत टीव्हीवर बातम्या. काय 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 आता येते ना 23 तारीख का 22 तारीख ना मार्चची. हो, तो अमृत महोत्सव 22 तारीख मार्च लॉकडाऊन झालं होतं ना. हो, तो अमृत महोत्सव साजरा करायचा असणार तो. काय सांगायचं नाही काय. आजकाल लोकांना खायचे हाल झाले आहेत नाही. लोक खरोखरच मुंबईमध्ये खूप हालाकाची परिस्थिती आहे मंडळी खरोखरच. आणि ह्या नोकऱ्या तर गेल्याच आहेत. तुम्हाला थोडक्यात म्हणजे कसं, वेळ खूप उशीर होतोय मला वाटते, पण काय तेवढी वेळ भरून काढायची आहे. हास्यमुख्य आजकाल कसं झालं आहे, नोकरी नाही तर आजकाल लग्नाची पण खूप ताटातूट आहे. तुम्हाला सत्यपरिस्थिती सांगतोय. मुंबईचा चाकरमानी हवा आहे. ती गावची नवरी असू दे नाही तर मुंबईची नाही का. आजकाल मोठी फॅशन झाली आहे मंडळी. मुंबईचाच नवरा पाहिजे. तो मुंबईत मग तिकडे काय पण करू दे, काय पण ढवळू देत, पण तो मुंबईचा पाहिजे. गावात बंगला आहे, गाडी आहे, सरपंच आहे, छे मुंबईचाच पाहिजे ढवळणारा. लग्न होत नाहीये हो. असाच एक आमच्या कोकणातला माणूस लग्न होण्यासाठी मुंबईत आला. म्हणजे लॉकडाऊनच्या पहिली गोष्ट सांगतोय तुम्हाला 2-4 वर्षापूर्वीची. कसा बसा बिचाराने 1-2 वर्ष नोकरी पटकवली. त्याबरोबर वडिलांचा फोन आला. बापूस म्हणजे कळताना मालवणी समजेल का हो? नक्की ना? 2-4 शब्द बोलतोय, जास्त नाही हा. तर आमच्या बाबांका मालवणी भाषेत बापूस म्हणतात. बापूस. वडिलांचा फोन आला. ए बाबा झिला, माझे डोळे आहेत तोपर्यंत लग्न करून घे. झिल सुद्धा वाट पाहत होता माझ्या बाबांचा कधी फोन येतो आणि लग्न कधी होतं. आणि जमलं तर मिरगाच्या ऐन मिरगाच्या मोक्यालाच
पाऊस पडायच्या पूर्वी 4 दिवस लग्न झालं. बिचारा कसला थांबतो. नोकरीपायी घाबऱ्या घुबऱ्याहून मुंबईला आला. पाऊस पडल्याबरोबर बाबांचा फोन. ए झिला, भात पेरू घे रे. कहा चालला भात पेरायला. परत आला मुंबईला. बाबाचा फोन. ए झिला, उकळ घालू घे रे. उकळ म्हणजे समजते ना, नांगर करायला ना. काय फाळ म्हणता का तुम्ही? वडा काय फोडाफोड, ढिपळांची फोडाफोड. म्हणजे दुसरी चाचणी ढिपळांची फोडाफोड. आणि परत मुंबईला आला. मुंबईला बघा वडिलांचा फोन. ए लावणी लावायला ये रे बाबा. आला गुलाम लावणी लावायला. तो गणपतीची माती मळून गणपती लिपूनच गेला. मनाला गणपतीच्या अगोदर 4 दिवस येईन, सोंड लाईन आणि डोळे उघडीन. केवढा मोठा कलाकार. आणि साहेबासमोर उभा राहिला. साहब गाव जाने का है. क्यों? गाव में गौरी गणपती हाय. तो क्या वावासने का हाय. साहेब म्हणतो तुम कैसा वावासता है पहले मेरे को यही दिखाओ. हा सांगतोय साहब मैं आपको वावास के दाखवता था. साहब मैं आपको वावास के दाखवता था लेकिन मेरा सूप गांव में है. मंडळीचा झाला का रे होतो. हा जवळ नाही पण आवाज येतो ना. लांब गेलो तरी मी आवाज येतो ना. मग आलाच पाहिजे तर. चला चला. मोरया मोरया मंगल मूर्ती मोरया. मोरया मोरया मंगल मूर्ती मोरया. मोरया मोरया मंगल मूर्ती मोरया. मोरया मोरया
धन्यवाद. असो श्री सत्यनारायण महाराज गणराज हुंडीराज गणपती चिंतामणी मोरेश्वर त्याहुनी नायिका चिंतामणी मोरेश्वर त्याहुनी नायिका हुंडीराज गणपती तुझी शुंडा ब्रह्मा विष्णू महेश तुझे ब्रह्मा विष्णु महेश तुझे सर्वथा ब्रह्मा विष्णु महेश तुझे सर्वथा हुंडीराज गणेश त्रिगुणती गुणातीत नामरूपा विरहित
आई विना तिने जगाचं, जिच्या हाती पाळण्याची दोरी तिचं जग उतरी, अशी संतांची वचने आहेत. म्हणून मंडळी, खरोखर आईला विसरू नका, आई वडिलांना विसरू नका. प्रेम मिळणार नाही. म्हणून बघा, आई खरोखर श्रेष्ठ आहे. वडिलांची सेवा कराल, भावाचं लग्न कराल, बहिणीचं लग्न कराल, अजून काही जणांची सेवा कराल, पण आईचे उपकार फिटणार नाही. म्हणून काय म्हणतोय, आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला नाही, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला नाही, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला नाही, तुझे उपकार फिटणार नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला नाही, उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला नाही, उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला नाही, उपकार फिटणार नाही. बघा, बालपणी मी खेळत खेळत होतो बाळताना. बालपणी मी खेळत खेळत होतो बाळताना. अमृताहुनी गोड पाजिला तुपाना. अमृताहुनी गोड पाजिला तुपाना. तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही. तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला नाही, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला नाही, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला नाही, तुझे उपकार फिटणार नाही. म्हणून आईचं अंतःस्करण म्हणजे ज्ञानाचं प्रेमाचं माहेर घर आहे. सगळे गुन्हे माफ करणारे एकमेव न्यायालय म्हणजे आईचं हृदय. मंडळी, संसार जर सुखाचा व्हायचा असेल तर आईची सेवा करा आणि बायकोची उपासना, बायकोची खरोखरच हिका सांभाळा, तरच आपला संसार. काही जणांचा संसार म्हणजे खरोखरच फरमाईशप्रमाणे चालेल ना? नक्की ना? धन्यवाद. बघतो तुमच्या कृपेने, त्या गजाननाच्या कृपेने आठवू देत फक्त, कारण 20 वर्ष त्या गवळणीला झाली आहेत अधिकच. इलोगे इलोगे इलो यशवते चोकार तो. इलोगे इलोगे इलो यशवते काजीमध्ये आला काजूच्या परसवात, आंब्याच्या परसवात, पतेऱ्याचा आवाज येत नाही, त्याला नंबर 1 म्हणतात. आणि सुकान कधी रात्री उशिरान घरी आला आणि मांजराच्या पावलात कधी घरात आला, हा तर समजा त्याचा 1 नंबर. तसा आमचा रुपेश बुवा लय हुशार आहे. जन्मापासून करता खोलो गवळणीचो वाढता साडीओ. जन्मापासून करता खोलो गवळणीचो वाढता साडीओ. जन्मापासून करता खोलो गवळणीचो वाढता साडीओ. समजाटी दिल्यातरी हळू काढताची मोठो. समजाटी दिल्यातरी हळू काढताची मोठो. हो एकदा मला हॉटेलात नेलं, हा आमच्या पडळ बुवानी गरम
घेणार ना हो, गरमच घेणार. आणि भला मोठा समोसा गरम गरम कावलीत ना काढीत होता, ते खाऊया. हा चालेल ना, खाऊया ना, मला काय तू देशील ते खायचं आहे, आपल्याला काय फुकट खाण्यात मी वसतात. आणि भल्या गिरस्तानू काय तुम्हाला सांगू, 2 प्लेट समोसे मागवले, एक 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 ह्याच्या पुढ्यात आणि माझ्या पुढ्यात बरोबर 2 चमचे. ह्याने समोसा पाहिला, परतून पाहतोय, इकडून पाहतोय, तिकडून पाहतोय, ह्याला फोडणार कसा, टेन्शन आलं आमच्या बुवाला. इकडे पाहतोय टोक, तिकडे पाहतोय टोक, इकडे पाहतोय टोक, याला फोडायचा कसा, सुदूर बुदूर झाला. काढलं मधलं बोट बाहेर आणि मधल्या बोटानं सगळा आतला खायला लागला आमचा बाबा. मी म्हणतोय, बाबा तुम्ही सगळं आतलं का खाताव? बाबा म्हणला, बुवा डॉक्टरने सांगितलेलं आहे बाहेरचं काय खायचं नाही. आणि मी आपला म्हटलं तर हा हात धुवायला गेला, मी पैसे द्यायला काउंटरवर आलो, आपल्याला फुकट खायची सवय नाही, बोललो तरी. पैसे द्यायला काउंटरवर आलो, ह्याला धरलं 2 वेटरने आणि खिशात हात घालून 2 चमचे बाहेर काढले याच्या. मी वळते, बुवा हे काय? बुवा तिकडूनच म्हणताय डॉक्टरने सांगितलेलं आहे चहा नाश्ता झाल्यानंतर रोज 2 चमचे घेत जा. मंडळी, औषध बघल्यान ह्या काचेतून, पण ह्या सगळ्यांका काढल्या खेचून. औषध बघल्यान ह्या काचेतून, पण ह्या सगळ्यांका काढल्या खेचून. औषध बघल्यान ह्या काचेतून, पण ह्या सगळ्यांका काढल्या खेचून. दमदाटी दिल्या तरी हळूच काढता शिवतो, काढल्याच्या नाही तरी उलतो शिव. हजर तसं आमचं मगाशी बुवाचं नाव घेता काय नाही, बुवाची गाडी यायला काय. बटाटे एवढे भारी बनवतो, दय मास्टर भजी बिजी बनवण्यात दुकानच होतं त्याचं. एकदा चालला होता यात्रेला, बाजूच्या गावात यात्रा लागली, बैलगाडीतला चालला होता सगळं सामान भरून, आणि डोंगरात आला काळोख झाला. त्याबरोबर तेट्यावर एक भूत उभं राहिलं. ए रुपया बाहेर ये, मला तुला प्रश्न विचारायचा आहे. झाडं बिडं हलवायला लागला, पण रुपया घाबरणार नाही. रुपया वाचतात भूतापेक्षा. भारी माणूस आहे. बघाल तुम्ही कसा उड्या मारायला हकडून दगडून. आज काय त्याची मज्जाच आहे. एकदम बार भरून आलाय त्यो. असू दे, असाच भाऊ आम्हाला पाहिजे. आणि मजा करणार बघा तुम्ही, एक पण घरी जाणार नाही. आहे त्याची तेवढी ताकद आहे त्याच्यात. भारी माणूस आणि भारी आहे. आणि एकदम माहिती दाबत त्या भूत्यासमोर उभं राहिला. हे तुम्हाला एक प्रश्न घालतोस, ठीक आहे, मी तुझ्या 100 प्रश्नांची उत्तरं देतो, पण मी सांगतो त्याचं उत्तर दे. काय? गेला गाडीत तो तळायचा झारा आणला आणि डोळ्यावर धरला आणि म्हणतो भूत्याला, ए मी तुला कुठल्या भोकातनं बघतोय मला सांग बघू. काय काळे सांगणार भूत्या, जीव घेऊन पळाला. असा हा बुवा आहे. आशा
आता काय झलक झलक दिखला जा काय काय गाणी जी येत आहेत ना ती भयंकर सध्या काय विचारायची सोय नाही. घुंगरू पैज नाच पायात वाजलं वा घुंगरू पैज नाच पायात वाजलं तुझं माझं लग्न गावात गाजलं गावातील पोरांनी केला या गोबाट या गावातील पोरांनी केला या गोबाट पाहुणी या दोघांना पाहुणी दोघांना तुझं म्हातारं सटकलं पाहुणी दोघांना तुझं म्हातारं सटकलं अरे हा गाव लय भारी आहे बाबा. अरे आले किती गेले किती संपले भरारा आले किती गेले किती संपले भरारा संपला नाही अजून संपणार नाही या पालपेन गावचा दरारा दरारा दरारा. भारी गाव आहे पहिल्याच मी आलोय पण समाधान झालं माझं. डबल बारी म्हटल्यानंतर बुवाची थोडी कळ काढावी लागते नाहीतर माझी तो कसा कळ काढणार नाही का. तुमच्या मजेसाठी तुम्ही काय मजा बघणार नाही घरी जाणार पण माझी हालत आहे का पुढच्या वारीला. आता काय मला शिल्लक ठेवतोय की नाही त्या देवाला माहिती. गणपती गजानन रे बाबा तुम्ही जर थांबलात तर याची मजा बघा. हा काय काळजी करू नका. ये झलक दिखला जा एक बार आजा 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 एक बार आजा 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 एक बार आजा 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 सत्यनारायण आलो मी दर्शना सत्यनारायण आलो मी दर्शना देवा नारायण 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 देवा नारायण 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 देवा नारायण नारायण नारायण. चार बाजूला लावू तरवेळी दोन्ही बाजूला लावू दोघ समई दोन्ही बाजूला लावू दोन समई दोन्ही बाजूला लावू दोन समई. बेल तुळस